आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय गायला काय झालंय काय? पैसा माणसाला घडवतो आणि संपवतो सुद्धा। माणसाकडे 4 पैसे आले ना की तो हवेत उडायला लागतो। त्याला असं वाटतं जगात अशक्य असं काहीच नाहीये आपल्यासाठी। त्यामुळे मग नंतर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कोणाही समोर 4 पैसे फेकले की त्याला विकत घेता येतं असा गैरसमज होतो। शांत हो जरा, बसतेस का जरा? पण ठीक आहे, मला सांग तरी ना नक्की काय झालंय ते। त्या विश्वंभरला भेटायला गेले होते मी। तिथे गेल्यावर अहो मॅडम, एवढं काय वाचताय? 2-4 शब्द इकडे तिकडे। मला हे प्रोजेक्टच मान्य नाही। प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, विकत घेता येते। तुमची किंमत काय आहे? आता हा कागद पांढरा शुभ्र, तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही। आता सांग, चिडू नको तर काय करू? अशी पण माणसं असतात जगात। अशीच माणसं असतात जी कायदे नियम धाब्यावर बसवून आपल्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही। त्या विश्वंभरचा माज उतरवायला मला वेळ नाही लागणार। आत्ता प्रीतमला सांगितलं ना तर तो आत्ता त्याच्या भाषेत चांगली समज देऊन येईल। पण आईला ठीक आहे, हे बघ, तू त्याला आपल्या घरातून बाहेर जायला सांगितलंस, तुझ्या मनातून नाही ना? हे बघ, आपला मुलगा आहे, तो फायटर आहे, या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर येईल तो। बघ तू, विश्वास ठेव। डॅड, उद्या जर का मला माझं बर्थडे गिफ्ट मिळालं ना तर आय वुड बी द हॅपीएस्ट डॉटर इन द वर्ल्ड। तुला काय वाटतं मिळणार नाही? हा? अरे मी आहे ना, त्या मुलाची मी कसून चौकशी केलेली आहे व्यवस्थित। तिलोत्तमा मेहेंदळे त्याच्या आईचं नाव, आणि रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण तिचा मुलगा आहे तो। तिला मी काय करणार, उद्या आता तुझा 25वा वाढदिवस आहे, त्या तिलोत्तमा मेहेंदळेला म्हणणार, मॅडम तुम्ही या ना, आमच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिला आमंत्रण देणार आणि तुमच्या अतिसामान्य मुलाचं लग्न किंवा त्याचा हात आमच्या सुंदर मुलीच्या हातात द्या। ती नाही म्हणूच शकणार नाही, आहे की नाही? पण डॅड, मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या अहिल्याला काय इन्व्हिटेशन देणार आहात? तीच तर खरी गंमत आहे। मी अहिल्याला म्हणणार सॉरी मॅडम, आणि पार्टीला बोलवून घेणार, आणि तिथेच तुला तर माहिती आहे आपलं म्हणजे एक नातं सुरू होणार आणि दुसरं खल्लास। नीचे धरती ऊपर अंबर और बीच में किर्लोस्कर। हे काय आहे सगळं?
त्याची हिंमतच कशी झाली मला इन्व्हाइट करायची. हॅपी बर्थडे कियारा. काय आहे? पत्र आहे. 25 वर्ष झाली आमच्या आयुष्यात आनंदाचं झाड येऊन. आमच्या मुलीचा कियारा हिचा 25वा वाढदिवस आम्ही तुमच्या सोबत साजरा करू इच्छितो. तुम्ही आलात तर हा आनंद द्विगुणित होईल. वाट पाहतोय तुमची. विश्वंभर ठाकूर. निघा. विश्वंभर ठाकूर म्हणजे? विश्वंभर ठाकूर? हा, मी ओळखतो यांना. यांची शुगर फॅक्टरी आहे आणि इतरही बरेच बिझनेसेस आहेत. मग आपल्याला जायला हवं का? हो, आता एवढं मानाने बोलावणं केलंय म्हटल्यावर जायला हरकत नाही. सारंगला दाखव. तुम्ही ठेवा इथे. मला अचानक अशी भीती का वाटते की घरावर अचानक एखादं संकट येणार आहे. असं काहीच का धडधडतंय. आदित्य सरांवर आणि देवी आईंवर एखादं नवीन संकट येणार आहे का? या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही.